एकनाथ शिंदे हे दुसरे नारायण राणे आहेत असा सणसणीत आरोप करत अनंत तरेंनी ठाण्यामध्ये बंडखोरी केली। त्यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून अर्ज भरला। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। विधानसभा असो की लोकसभा असो सर्वांचं लक्ष ठाणे जिल्ह्याकडे असतं आणि खास करून ठाणे सिटी हा खूप राजकीय घडामोडींचा असा मोठा बालेकिल्ला समजला जातो। आणि आजही ठाणे सिटीमध्ये एक भूकंप झालेला आहे। ठाणे कोपरी पाचपाकडी भागातनं एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध त्यांच्याच गटातले गटनेते सेनेचे मोठं नाव आहे अनंत तरे यांनी बीजेपी तर्फे फॉर्म भरलेला आहे। नक्की हे राजकारण काय आहे, नक्की हे गणित काय, हे जाणून घेऊया आपण अनंत तरेंकडे। ते आपल्या बरोबर आहेत। सर, आज अचानक सेनेच्या विरुद्ध बीजेपी मधून तुम्ही उभे राहतात, कारण काय? हा जो निर्णय आहे अत्यंत दुःखद अंतःकरणाने घेतलेला निर्णय आहे। ही गेले 40 वर्षे या ठिकाणी अतिशय कष्टाने आम्ही काम करणारे कार्यकर्ते, साहेबांच्या आशीर्वादाने महापौर झालो, आमदार झालो, परंतु त्याच्यामागे इतिहास आहे की मला आत्तापर्यंत संघटनेकडनं कुठची जिंकलेली जागा देण्यात आलेली नाही। महापौरपद मी 6-8 वर्ष जे काँग्रेसचं होतं ते खेचून आणलं। रायगडमधनं MLC जी मला मिळाली होती ती मी त्याच्या अगोदर कधीच कोण संघटनेचा जिंकला नव्हता, ती मी जिंकलो। रायगडला लोकसभेला मला पाठवलं, माझा एक नातेवाईक, माझं स्वतःचं घर नाही, एक नाते फक्त शिवसेना म्हणून मी त्या ठिकाणी गेलो। अंतुले साहेब केंद्रीय मंत्री होते, फक्त 2000 मतांनी मी त्या ठिकाणी हरलो। 1998ला परत लढलो, अंतुले हरले, मी पण हरलो। असं संघर्ष करणारा, निष्ठेने वागणारा एक कार्यकर्ता अशा प्रकारचा निर्णय का घेतो? आम्हाला दुःखाने सांगावं लागतंय की शिवसेना ही माननीय शिवसेना प्रमुख चालवायचे तशीच चालली पाहिजे, माननीय उद्धवजींनी चालवायला पाहिजे, परंतु उद्धवजी एक निर्णय घेतात आणि तो निर्णय बदलला जातो, ही फार अंतःकरणाने खेद होणारी गोष्ट आहे। तुम्ही नाराज होता, तुमची मागणी होती का सिटीमध्ये तुम्हाला जागा मिळावी, तुम्ही अचानक आज कोपरी पाचपाकडीमधनं का फॉर्म भरला असं म्हणतो? मला एकनाथ शिंदेच्या विरोधात लढायचं आहे। मी उद्धवजींना पण सांगितलं, त्यावेळेस जेव्हा तिकीट मागितलं सांगितलं मला कोपरी पाचपाडी द्या। मग एकनाथ शिंदे बाजूला बसले तर म्हणून जाऊन दे, त्यांच्यासाठी सोडतो मी। पण त्यांनी तो विचार केला पाहिजे होता, स्वतःच्यासाठी, स्वतःच्या हितासाठी, स्वतःचा मतदार क्लिअर करण्यासाठी रवींद्र फाटकला घेऊन बाकी निष्ठावंतांना टांगणीला लावण्याचं काम एकनाथ शिंदेने केलेलं आहे। निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांनी काम केलेलं काम जर त्यांना माहिती असेल तर इतिहास त्यांनी समजून घ्यायला पाहिजे। मी जेव्हा रायगडला लोकसभेला लढलो तेव्हा नगरसेवक पण नव्हते ते, आणि काही निर्णय घेतात ते एकटं ही संघटना काही कोणाचे, म्हणून मी मगाशी बोललो की हे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मातोश्रीला आहे, माननीय बाळासाहेबांना होता, तोच आता उद्धवजी नाही। आम्ही जर निर्णय घ्यायला लागतो ह्या संघटनेचे तुकडे तुकडे होणार आहे। नक्की शेवटचं सर, नाराज कोणावरती, उद्धव ठाकरेंवरती, शिवसेनेवरती का एकनाथ शिंदेवरती? माझी नाराजी नक्की उद्धवजींवरती नाही आहे, सेनेवरती नाही। एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतायत ते सेनाप्रमुख, मी सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला आवरा, एकनाथ शिंदेला आवरा, नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल। अशा प्रकारचं काम करतोय, आपले फक्त निवडतो, बाकीच्यांना सगळ्यांना कामाला लावतोय। एकनाथ शिंदेच्या विरोधात ह्या महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये बंड हालेश्वर राहणार नाही, हा माझा अंतिम इशारा आहे। नक्कीच खूप मोठा भूकंप आहे। एकंदरीतच एकनाथ शिंदे हे नारायण राणे होऊ पाहत आहेत असा थेट आरोप यांनी केलेला आहे। एकंदरीतच हा भूकंप आता सेनेला कुठे नव्हतोच याकडे सर्व ठाणेकरांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ मुंबईसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।